तर भाई टायगर पॉइंटला थांबलोय आम्ही. म्हणजे हा जो रोड जातो ना मागून, या रोडच्या इथूनच पुढे आपल्याला ते रेसिंग ट्रॅक होता. म्हणजे ते कुठला होता तो आंबेवॅली म्हणजे ते प्लेसचं नाव होतं. आज आम्ही टायगर पॉईंटला आलो आहे. टायगर पॉईंट थोडं तुम्हाला एक्सप्लोअर करवतो. तिकडं उंट पण आहेत 2. त्या उंटांना पण आपण हात लावायला, पहिल्यांदा उंटांना हात लावायला जाऊ. तिकडं व्ह्यू मस्त वाटतं है ना. तिकडे जाऊया भाई. पाठी बघा नजारा आपल्या तिथं टायगर पॉईंटचा व्ह्यू बघा. आणि थंडी जी सकाळी लागत होती ना भाई, आता काय थंडी नाही लागत आहे. पण फॉग दिसतो. फॉग म्हणजे खालचं एवढं काय दिसत नाही, थोडं ब्लर आहे. तरी थोडाफार दाखवायचा प्रयत्न करूया. खतरनाक आहे म्हणजे जन्नत का दरवाजा आहे नीचे. हा भाव्या येऊन गेलाय. मी फर्स्ट टाइम आलो इकडे. म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे हा पट्टात मी फर्स्ट टाइम आलो. आता लोणावळ्याला पावना लेक वगैरे नाही आम्ही त्या ठिकाणी गेलेलो. आणि ही साईड पहिल्यांदा आलं. तर मग बघूया जरा व्ह्यू बघूया. बघा भाई साहब काय दिसतंय का. असं वाटतं ढगांच्या वरती. म्हणजे आत्ताच एवढा फॉग आहे तर सकाळ पहाटेला काय फॉग असेल. माझा फोनची बॅटरी ढूस झालेली आहे आणि भाव्याचा फोन घेतला आपण. बोलतात टेक ओव्हर केलाय भाव्याचा फोन आपल्याकडे. आता जे काय शूट होईल ते भाव्याच्या फोनमधूनच पुढे होतं. बघा भाई जन्नतचा दरवाजा बघायचा असेल तर बघून घ्या. इथे पराक्रमीच आहे भाई. मग तर पब्लिक टायगर स्पॉट पण झाला एक्सप्लोअर करून. आणि आपल्याला घरी जेवण बनवलं आहे. म्हणजे आपल्या भावेशचे वाईफ म्हणजे आपल्या समूह वहिनींनी आपल्यासाठी जेवण बनवलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर काय खात नाही. तर आपण झटपट निघूया. दम लागतो भेंडी. चाललो ना या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलो आणि माझा फोन झाला आहे बंद. त्याच्यामुळे आता भावेच्या फोनमध्ये शूट करेन जे करायचं आहे ते. आता आपण जाऊया आणि डायरेक्ट घरी जायला निघूया. वरती ते उंट आहेत. उंटांना जरा हात लावायची इच्छा आहे. जरा बघूया भेटते का. हो भाई उंट आहेत. भीती वाटते पण बघूया. की भाव्या बोललाय लादबीत मारतात भाई. मला भीती वाटायला लागला. पायले मोठा आहे भाव्या त्याचा. पायले मोठा आहे भाव्या त्याचा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? लात घातला खरं तर मोडून जाईल मी. हो का भाई काय करू. इच्छा पूर्ण कर.
भाई तो ब्रिज बनतोय तो बघा तिकडे, हा गाड्यांचा ब्रिज आहे आणि आपल्या महाराष्ट्रात तर सर्वात उंच ब्रिज असेल असं वाटतं आहे ना. गाड्यांचा ब्रिज बनतोय, इन प्रोसेस आहे, वर्क इन प्रोसेस. तो ब्रिज असा आहे की तो आपल्याला खंडाळा घाट लागणार नाही, डायरेक्ट गाडी खोपोली आपल्या पुण्यावर मुंबईवरून आली की डायरेक्ट लोणावळा. आणि या घाटाची मजा घेता येणार नाही काही वर्षानंतर. घाट बंद भाई, ब्रिज ऑन. पण भाव्याच्या इथं पोचलो आता. जस्ट गाडी वगैरे पार्क केली, थोड्या वेळ चालवली मी पण. आणि बस आता फ्रेश वगैरे होतो आणि मी निघतो. मग निघाल्यानंतर आपण भेटूया. चार्जिंग वगैरे करतो थोडा वेळ, 5-10 मिनटं, मग भेटतो. A few moments later. तर पब्लिक निघालो आहे भाव्याच्या घरून. मस्त जेवण वगैरे नाही झालं आणि आता भाव्या येतं आपल्याला सोडायला. आपली छोटीशी पण सोडायला येते स्टेशनपर्यंत. मग आपण आता जाऊया. बोलायचं बरंच आहे पण काय करू समजत नाही. आत्ताच बोलून एंड करू की घरी जाऊन भेटूया मला समजत नाही. जायचं एक काम करतो मी, आता जातो. पहिलं घरी जाऊया आणि मग आपले 1-2 ट्रिप जे झाले त्याच्याबद्दल आपण बोलूया. पाण्यात कुठल्या कर्जतचा मेळा भाई, कर्जतमध्ये मेळा बसतो. भाव्याच्या घराच्या इथून थोड्या लांब. हां काय घ्यायचं तुला? चल चल भेटू परत. शिवा काय तिथं बाय कर, त्याला बाय कर. बाय बाय बोल बाय बाय. तर पब्लिक घरी आलो, फ्रेश वगैरे झालं मस्तपैकी. आणि तर आजच्या दिवसाबद्दल बोलायचं तर भाई म्हणजे अलग मेमरीजवाला दिवस होता. म्हणजे रेसिंग वगैरे आपण बघायचो यूट्यूबला वगैरे, मी बघायचो असं, म्हणजे बघायला आवडतं बऱ्यापैकी. पण आपल्याला काय एवढा शौक नाही रायडिंग बिडिंगचा. तर पण तरी मागच्या वर्षी भावेश बोललेला की असं असं होतं भाई लोणावळ्याला, असं असं ठिकाणी होतं हे. तर मी मागच्या वर्षी ठरवलेलं जाऊया करून, पण भेटलं नाही जायला. आणि मग यावर्षी मी बोललो भाई जायचं काय पण करून. तो पण आज लास्ट दिवस होता, संडे आजचा लास्ट दिवस होता. तर मागचे 3 दिवस तर कामामुळे भेटलं नाही, पण बोललो आज जायचं करून. मी काल रात्री कर्जतला गेलो भावेशकडे आणि डायरेक्ट सकाळी आम्ही किती 7:30 पावणे 8च्या दरम्यान आम्ही निघालो तिकडे जायला. आणि भाई जो तिकडचा माहोल होतं ते तुम्ही बघितलात, काय ऑसम, म्हणजे खतरनाक, म्हणजे काय वेगळाच क्रेज आहे त्यांना. आणि रायडिंग म्हणजे सगळे सुपर बाईक सगळ्यांकडे, एक पण अशी साधी बाईक तुम्हाला तिकडे बघायला भेटली नाही. आणि एकदम म्हणजे बोलतो ना सगळे सुपर. आणि स्पेशली मुली वगैरेनी पण रायडर सगळे जे रेकॉर्ड होल्डर आहेत खूप, म्हणजे असे रायडिंगच्या बाबतीत वगैरे. आणि आपला सौरभ भाई भेटला, सौरभ परब. तर भाई तो तर सही आहे. म्हणजे त्याला मी आत्ता म्हणजे गेल्या 1-2 महिन्यामध्येच त्याला मी असं बघितलं की भाई असा पण पोरगा आहे, जो आपला मुंबईचा पोरगा आहे, मराठी मुलगा आहे. आणि खतरनाक, म्हणजे खूप असं त्याच्याकडे नावावर फास्टेस्ट विलीचा पण रेकॉर्ड आहे. आपल्या इंडियामधून तो नंबर 1 आहे विलीमध्ये. आणि अजून आपली नॅशनल ट्रॅक रेसिंगमध्ये पण त्यांनी चॅम्पियनशिप मिळवले पहिला. तर त्याचा ID मी तुम्हाला देतो, डिस्क्रिप्शनमध्ये दिलाच आहे. तर त्याला जाऊन फॉलो वगैरे नाही करा भाई. आपला मराठी पोरगा जाऊन दे पुढे. आणि सही मुलगा आहे, 1 नंबर आहे, एकदम फ्रेंडली, आमच्याशी बोलला वगैरे नाही, असं काहीच नाही. तर म्हणजे आम्ही ठरवलेलं की तिकडे गेलो की त्याला शोधायचा पहिला.
त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी किंवा त्याशी बोलण्यासाठी कन्व्हर्सेशनसाठी बोललो एकदा त्याला शोधू. आम्ही गेल्यानंतर तो आम्हाला दिसला नाही काय, पण नंतर अचानक बाई समोरच आला आणि मग त्याच्याशी बोलणं पण झालं. आणि मग येता येता टायगर पॉईंट वगैरे पण आपण फिरलो, तुम्हाला दाखवलं टायगर पॉईंट लोणावळ्याचा फेमस काय असतो. बस हाच होता. आणि मस्त म्हणजे आज काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायला भेटलं आपल्याला, त्याचा म्हणजे खूप आनंद आहे मला. तुम्ही पण एन्जॉय केला असाल असं मी अपेक्षा धरतो. आणि असंच आपण कुठं नवीन एक्सप्लोअर करत राहू, जात राहू. आणि भाई स्पेशल थँक्स आपल्या भावेचं आहे. भाई भावेने फुल मस्त कंपनी दिली मला आणि त्यांनीच ॲक्च्युली हे सजेस्ट केलं मला की आपण जाऊया तिकडे आणि तू बघ, तुला पण आवडेल वगैरे. आणि मला खरंच खूप आवडलं आणि म्हणजे खूप भारी होतं, खूप भारी एकदम फिलिंग्स होत्या. कार तर भाई कार जे आपण टी व्हीत बघतो, ॲक्च्युली मी खरं बोलायला गेलं तर फर्स्ट टाइम मी असं रिॲलिटीमध्ये सगळे जे भारी गाड्या येतात ते फेरारी वगैरे तर मोस्टली बघितले आपल्या इथून असे वगैरे जाताना, पण हे जे बाकीचे आहेत ते रोल्स रॉयल्स बोला किंवा लॅम्बोर्गिनी वगैरे हे फर्स्ट टाइम मी असं लाईव्ह बघितलं. तर बाई ती एक म्हणजे बोलतात ना एक हॅपीनेस होता माझ्यापासून. तर बस हेच बोलतो, आता ब्लॉग संपवतो आपला. आणि आपले 2 पार्ट मी शेअर केले. त्याचं रिझन हेच होतं कारण की आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणावर गेलो. पहिला तर मेन मोटो तोच होता की आपल्याला ती ड्रॅग रेसिंग अटेंड करायची होती आणि त्यानंतर येता टायगर पॉईंट भेटला. अजून थोडा टाईम असता तर अजून काहीतरी फिरलो असतो, पण बघू नेक्स्ट टाईम काढून आपण जाऊया. तर आता मी इथंच ब्लॉग संपवतो. तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल असं अपेक्षा धरतो आणि असेच आपले ब्लॉग एन्जॉय करत राहा. मी नवीन ब्लॉग आणत राहील. तर भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. तोवर टाटा, बाय बाय, गुड नाईट आणि असंच आपलं ब्लॉग बघा.